आणि त्यांनी मानवी शरीराच्या 2 भागांना जन्म दिला. हे 2 निर्जीव भाग पाहण्यास खूप भयानक होते, म्हणून बृहद्रथाने त्यांना जंगलात फेकण्याचा आदेश दिला. जरा जीवतीची कहाणी जी श्रावणी शुक्रवारला सांगितली जाते, मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि संरक्षणासाठी असते. पहिल्या शुक्रवारी आपण जीवतीची कथा बघितली होती. जर तुम्ही ती पाहिली नसल्यास आय बटनवर क्लिक करा. आज आपण जरा देवीची कहाणी पाहणार आहोत. पौराणिक कथेनुसार मूळची राक्षसीन असणारी जरा मगध देशात राहत होती. राजा बृहद्रथ याचे लग्न काशीच्या राजाच्या जुळ्या मुलींशी झाले होते. बृहद्रथ आपल्या दोन्ही पत्नींवर सारखेच प्रेम करत होते, पण त्यांना पुत्र नव्हता. चंड कौशिक ऋषींनी त्यांच्या राज्यात येऊन राजाला वरदान म्हणून फळ दिले. राजाने ते फळ दोन्ही पत्नींमध्ये समान प्रमाणात वाटून दिले. लवकरच दोन्ही पत्नी गर्भवती झाल्या आणि त्यांनी मानवी शरीराच्या 2 भागांना जन्म दिला. हे 2 निर्जीव भाग पाहण्यास खूप भयानक होते, म्हणून बृहद्रथाने त्यांना जंगलात फेकण्याचा आदेश दिला. जरा राक्षसीने बाळाचे 2 वेगवेगळे भाग एकत्र करून त्याला पुन्हा जीवदान दिले, म्हणून ते बाळ जरासंध या नावाने ओळखले जाऊ लागले. यामुळे मगध राज्यात जरा राक्षसणीचा महोत्सव केला गेला. लोक तिला मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा केली जाऊ लागली, असे पुराणात म्हटले आहे. जरासंध हा महाभारतकालीन मगध देशाचा राजा व महाभारतातील कृष्णाचा प्रमुख शत्रू होता. श्रीकृष्णालाही पलायन करायला लावणाऱ्या जरासंधाला मयुरीच्या स्वयंवरात महारथी कर्णाने द्वंद्व युद्धात जीवदान दिले होते. तो एक शक्तिशाली राजा होता. त्याचे स्वप्न एक चक्रवर्ती सम्राट बनण्याचे होते, परंतु तो अत्यंत क्रूर होता. अनेक देशांच्या राजांना त्याने आपल्या कारागृहात बंदी बनवून ठेवले होते. मथुरा नरेश कंस त्यांचा जावई होता व तो त्याचा सासरा होता. श्रीकृष्णाने केलेल्या कंसवधाचा प्रतिशोध घेण्यासाठी त्याने 17 वेळा मथुरा राज्यावर चढाई केली, पण प्रत्येक वेळी त्याला असफल व्हावे लागले. मग भगवान श्रीकृष्णाने भीमाच्या हातून याचा वध घडवून आणला.